श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचा 12वा अध्याय वाचणार आहोत. अध्याय 12वा, स्कंद 10, उत्तरार्ध. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कंसाचा जरासंध श्वशूर 17 वेळा चाले मथुरेवर. रामकृष्णे सैन्यवधी सत्वर त्यास प्राणदान देती. काल यवन करणार स्वारी. कृष्णे निर्मिली द्वारकापुरी. प्रजा जन नेवोनी नगरांतरी. निशस्त्र एकटा निघाला. काल यवन पाठलाग करी. तै कृष्ण शिरे गुहे माझारी. तेथे निद्रिस्तास यवन लाथ मारी. तेणे भस्म झाला क्षणी. निद्रिस्त पुरुष मुचुकंद त्यासी होता चिरनिद्रावर. त्याचे पुढे प्रकटला श्रीधर. अविनाशी भक्ती दिदली तया. मुचुकुंद गेला बद्रिकाद्वारी. रामकृष्ण लपले प्रवर्षणगिरी. जरासंधे वणवा लाविता गिरी. दोघे आले द्वारकेत. रेवतीने वरिले बलरामासी. कृष्ण वरावा वाटे रुक्मिणीसी. वरावे हरोनी मजसी. श्री हरीस संदेश दूता करवी. दूतास बैसवोन रथात. विदर्भपुरी पातले अच्युत. वैदर्भीस समाचार देता दूत. पूजले रामकृष्णा भीष्मकाने. रुक्मिणी येता देवी मंदिरात. तिला बैसवोनी रथात. राजांचा करोनी निपात. रामकृष्ण निघाले तेथुनी. शिशुपालादी राजे करता चढाई. पडता तया भुई थोडी होई. पळून गेले सकळ लवलाही. रुक्मी विद्रूप केला कृष्णा. रुक्मी पुन्हा केला गेला कुंडनपुरा. वसविले त्याने बचकटपुरा. भीमकी कृष्ण विवाह खरा. झाला द्वारका नगरीत. रुक्मिणी कृष्णाचे ते धन नाम त्याचे प्रद्युम्न. पूर्वी तो कामजाण रती पत्नी असे त्याची. शंभरासुरास वधिले. दोघे द्वारकापुरी आले. सर्व आश्चर्यचकित झाले. सांगता वृत्तांत नारद. सूर्यस स्यमंतक अर्पी. 17 जितास सिंहाने मारिले प्रसेनास. जांबवती मण्यासह अर्पी कृष्णास. जांबवान तेद्वा. कृष्णे 17 जित मणी देवोन. मिथ्या आळ घालवून. सत्यभामा अर्पी देवा लागून. होण्या क्षालन अपराधाचे. लाक्षागृही मारिले धर्माधिक. द्वारा गेले कृष्णाधिक. द्वारकेत चोरीला स्यमंतक. शतधन्वयाने तेद्वा. श्री यदुराजे येता द्वारकेसी. शतधन्वा मणी देई अक्रूरासी. चक्रपाणी वधी शतधन्व्यासी. मणी दाखवी अक्रूर. पांडव भेटी इंद्रप्रस्था. यादव राजा आला सात्यकी समेता. कालिंदीस दावनी निजरूपा. वरिले तियेसी कृष्णाने. मित्र विंदेचे केले हरण. सत्यासपणात जिंकोन. लक्ष्मणा भद्रा स्वयंवरी जाण. पाणी ग्रहण करी हरिराणा. भूमिपुत्र नरकासुर त्यासी दावोनी यमपुर. 16 सहस्र नारी स्वीकार केला श्रीकृष्णाने. अमरावतीत जाऊन अदितीस कुंडले देऊन. परिजात उपवनी लावून. सोहळा केला कृष्णाने. बैसला रुक्मिणी मंदिरी. का मज वरिले म्हणे श्रीहरी. श्रेष्ठ क्षत्रिय असताधरी. रुक्मिणी पडे धरणीवरी. तू सर्वांचा अंतर्यामी. तुम्हासी म्या वरिले म्हणून सावध होता भीष्मक नंदिनी. बोलली मुकुंदाते. बहिणीचे प्रिय करण्यास. रुक्मी अर्पी कन्या प्रद्युम्नास. नात रोचना दिली अनिरुद्धास. जो पोत्र रुक्मिणीचा. रोचनाचे मंगल सोहळ्यात. रुक्मी राम खेळे द्यूत. न जिंकताही जिंकलो म्हणत. यास्तो बलराम वधी त्यासी. बडीचा पुत्र बाणासूर. कन्या उषा त्याची सुंदर. सखी चित्रलेखा काढी चित्र. उषेच्या स्वप्न वल्लभाचे. गगनपंथे आणुनी अनिरुद्धास. उषेस भेटवी अंतपुरात. नागपाशे बांधिले अनिरुद्धास. बाणासुराने तेध्वा. नारदा करवी कळता वर्तमान. बाणासुरा आव्हानी रामकृष्ण. बाणे घालुनी लोटांगण. कन्येसह बोळविले.
यादव कुमारासी दिसे कृकालस, कोण तू विचारी कृष्ण त्यास, भोगत असे पाप फलास, स्वदानग्राही मी नृप असे. सत्पुरुषांचे थोडेही धन आपण करिता हरण, 10 पिढ्यांचे अधपतन उपदेशी कृष्णपुत्रांसी. बालमित्रांना भेटाया कारण, बलरामे केले गोकुळगमन, सर्व आठवी प्रेमळ कृष्ण एकमेका पोसती क्षेम. पौंड्रक संदेशी कृष्णाला, मीची वासुदेव जगी एकला, शीघ्र शरण यावे मजला, अथवा सिद्ध हो युद्धासी. श्रीकृष्ण गेला चालून, पौंड्रक मस्तक केले छेदन, काशीराज शिर उडवून, त्याचा पुत्रही चाळीला. द्विविध मित्र नरकासुराचा, पेटला सूड घेण्या मित्रवधाचा, रामेकरिता महार प्रहार मुष्टीचा, मरुनी पडला भूमीवर. सांबाने लक्ष्मणाकरिता हरण, कौरवांनी केले त्याचे बंधन, शिष्टाईचा उपहास करून, अंती शरण येती कृष्णाग्रजा. लक्ष्मणा अर्पिली सांबाला, वरदक्षिणा आहेर अर्पिला, आंदण घेऊनी सवे कोमला, बलरामा आला द्वारकापुरी. गृहस्थ धर्माचे आचरण कैसे करीत असे कृष्ण, पावया कृष्णाचे विंदान, नारद आले द्वारकाभुवनी. नारद हिंडे घरोघरी, श्रीकृष्ण त्याची पूजा करी, प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी, कार्ये चालली भिन्न भिन्न. कृष्ण लीला पाहून नारदाने केले गमन, चित्त भगवंत चरणी ठेवून, करी विचरण त्रैलोकी. श्रीकृष्णाची दिनचर्या मंगलमय असे श्रोतया, दूत निरोप सांगे यदुराया, जरासंधपिडी राजासी. धर्म करीतो राजसूय, निमंत्रणा आले नारदराय, कोण कार्य करावे अगोदर, उद्धवासी पुसे श्रीकृष्ण. उद्धव सांगिता ऋषिकेशी, प्रथम आले इंद्रप्रस्थी, राजसूय यज्ञ आणि राजमुक्ती, कार्य दोन्ही साधण्या. कृष्णासी म्हणे धर्मराज, करणे आहे ऋतुराज, जिंकोनी पृथ्वीचे राज्य, द्रव्य मिळवा म्हणे सखा. चारी बंधू राजांशी जिंकिती, अपार द्रव्य मिळविती, कृष्ण द्वंद्वयुद्ध खेळविती, जरासंध भीमसेनाचे. भीमाने फाडला मगधाधिपती, सहोदरा बैसविले राज्यावरती, बंदीखानी होते नृपती, मुक्त केले श्रीकृष्णे. त्यांना भगवंत दर्शन, घडता नयन मनोरम, कालिता लोटांगण अद्भुत समाधान पावले. बंधमुक्त होताची राजे, विनविती भगवंता ते, थारा आपुल्या चरणाते, ऐसे देई कृपादान. सहदेवा करवी करोनी गौरव, उपदेशोनी बोळविले सकळ, भीमार्जुनासह केशव आले इंद्रप्रस्थासी. कृष्ण आज्ञे धर्मराज, प्रारंभ करी यज्ञराज, अग्रिपूजी यदुराज, तेणे निंदी शिशुपाल. कृष्ण सोडी सुदर्शन, केले शिशुपालाचे शिरछेदन, तेज निघता देहातून, कृष्ण स्वरूपी मिळाले. यज्ञ होता सुसंपन्न, मय सभेत आला दुर्योधन, भूमी वा जळ संभ्रमा लागून, लज्जित झाला कौरवपती. निर्यादवी पृथ्वी करण्यास, आराधोनी पशुपतीस, द्वारकापुरीस केले त्रस्त, शिशुपाळ मित्र शाल्वाने. युद्धार्थ येता प्रद्युम्न, गदा प्रहार करी द्युमान, माघारी रथ वळवून, रक्षिले दारुक पुत्राने. परतोनी आला रणांगणी, यादव सेना विद्व बाणी, प्रद्युम्ने शरसंधान करोनी, शिर उडविले द्युम्नाचे. श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात, परत येताच रणांगणात, सुदर्शन शाल्वावर सोडत, मस्तक केले धडा वेगळे. मातुले विदुरथ तंत्रवक्र, या त्यांनी घेता हाती शस्त्र, श्रीहरीने करोनी प्रहार, व दियेले तयांसी. राम करी तीर्थाटन, सूत रोम हर्षण करी अवमान, केवळ दर्भ स्पर्श करून, हरीला प्राण तयांचा. येता पर्वणीचा दिन, रामे ओढला हल टाकून, मस्तकावारी प्रहार करून, तात्काळ मारला बलवाल. सांगोनी दुर्योधन भीमासी, न खेळावे गदा युद्धासी, रामपातला नैमिषारण्यासी, ऋषीस उपदेशी शुद्ध ज्ञान. कृष्ण दर्शन इच्छा धरी, सुदामा आला मित्रा घरी, त्यासी साग्र पूजे श्रीहरी, सांगे गोष्टी हिताच्या. सुदाम्याच्या वस्त्रातुनी, चिंधीचे मोटाळे काढूनी, पोहे पाहुनी चक्रपाणी, मुखी घाली एक मुष्टी. श्रीकृष्ण त्यास बोलवित, सुदामा प्रसादी प्रवेशत, म्हणे परीक्षा पाहुनी शत, वैभव दिदले स्वर्गीचे. साधोनी सूर्यग्रहण पर्वणी, स्नान येती अवनी, नंद यशोदा गोप गोपिनी, पाहुनी संतोषिती श्रीकृष्ण. मीची सर्वांचे ठाई भोगता, श्रीकृष्ण सांगे प्रति गोपिका, गोपी वदल्या रुक्मिणी कांता,
हृदय राहोत चरण तुझे. कृष्ण पत्न्यांसी म्हणे द्रौपदी, वर्णावे पाणीग्रहण प्रसंगासी, विस्मय वाटे भगिनींसी, वार्ता ऐकता कृष्णकथा. वसुदेव विनवी ऋषीप्रती, सांगा कर्म निवृत्ती युक्ती, यज्ञद्वारे भजावा यज्ञपती, ऋषी मोक्षमार्ग सांगती, गो भू अन्नदान. यज्ञ होता संपन्न, केले गो भू अन्नदान, नंदादिकासी निरोप देऊन, यादव परतले द्वारकेसी. वसुदेव वदले रामकृष्णासी, आपण स्वामी चराचरासी, घेऊन यावे मृतपुत्रांसी, देवकी विनवी निजपुत्रा. रामकृष्ण सुतलात जाऊन आणले पुत्र बलीपासून, देवकी मातेशी सोपवून स्वलोकी गेले ते कृष्ण रूपे. त्रिदंडी संन्याशी रूप घेऊन अर्जुन करी सुभद्राहरण, बलराम उठता खवळून शांत केले श्रीकृष्णाने. श्रुतदेव बहुलाश्वाचे घरी, एकाच वेळी गेले श्रीहरी, द्वयांना देवोनी गती दुर्धरी, परतून आले द्वारकेसी. जीवाशी लागले जन्म मरण, यासी माया मूळ कारण, म्हणून भजता हरिचरण, तेणे निरसे संसार. सत्य ब्रह्माचे अधिष्ठान, त्यावरी झाला जो भ्रम, तेथे जग झाले निर्माण. सनंदन सांगे श्रुतिवचन, ज्याचे श्री ठेवीन हात, तो तात्काळ व्हावा भस्मसात. वृक शिवापाठी लागत, हात ठेवण्या मस्तकी, मोहे पडला वृकासुर, ठेवी स्वशिरी कर, भस्म होताची सत्वर, शिव झाले संकटमुक्त. वंदन न करोनी ब्रह्माते, निंदोनी शिव शंकराते, लाथी विष्णू वक्षस्थलाते, विष्णू श्रेष्ठ ठरवी भृगू. मृत बालके सज्जनांची, जीवित दिदली त्यासी, पुरविले प्रजा मनोरथासी, धर्म स्थापिला कृष्णाने. प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध, त्याचा सूत वज्रनाभ, हाची राहिला शेष, होता नाश यदुकुळाचा, धर्म रक्षावया अवतार, धारण केले लीला शरीर, त्या श्रीहरींचे चिंतिता चरित्र, कर्मबंधन तुटत असे. इति श्री गुरुमाऊली विरचितम संक्षिप्तम श्रीमद्भागवत महापुराणे द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.